ग्रुप ग्रामपंचायत वाकी बिटरोली हद्दीतील रेरेवाडी येथे नव्याने सुरू झालेल्या नूतन आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल परिसरातील रस्त्याच्या वादावर अखेर तोडगा निघालाय. शाळेच्या परिसरामुळे आदिवासी समाजातील महिला व शेतकरी बांधवांना ये-जा करण्यासाठी तसेच पाणी नेण्यासाठी वापरला जाणारा मार्ग बंद झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. या संदर्भात रेरेवाडीतील महिला व ग्रामस्थांनी प्रहारचे इगतपुरी तालुका अध्यक्ष सपन परदेशी यांच्याकडे आपली व्यथा मांडली. त्यानंतर परदेशी यांनी ग्रामपंचायत प्रशासन व तहसीलदारांकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. दरम्यान राज्य माजी मंत्री तथा आमदार श्री बच्चूभाऊ कडू यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत इगतपुरी तहसीलदारांशी दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यांनी स्थानिक पंचनामा करून रस्ता मोकळा करण्याबाबत तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. यानंतर तहसीलदारांनी मंडळ अधिकारी, तलाठी आणि कोतवाल यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आदेश देत आदिवासी महिलांना त्वरित न्याय मिळावा अशा सूचना दिल्या. तहसीलदारांच्या निर्देशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी जागेवर भेट देत पंचनामा केलाय. तसेच ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर रेरेवाडीतील महिलांना पाणी नेण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेला मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने सहमती दर्शवली. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या तत्पर हस्तक्षेपाचे स्वागत करण्यात येत आहे. यावेळी सपन परदेशी यांनी प्रशासन, तहसीलदार, संबंधित अधिकारी तसेच संस्था चालकांचे आभार मानले. तसेच ग्रुप ग्रामपंचायत वाकी बिटरोली अंतर्गत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय फी मध्ये सवलत देण्याची मागणीही त्यांनी पुढे केली आहे. यासाठी सर्व पालकांनी एकत्र येऊन पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केलं. ग्रामस्थांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष सुरूच राहील. नागरिकांच्या एकजुटीच्या बळावर पुढील मागण्यांसाठीही लढा दिला जाईल असे सपन परदेशी यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही.